नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दररोज आपण देवपूजा करतो. देवपूजा केल्यानं पाणी घातलेलं आपण त्या पाण्याचं काय करावं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण रोज आपल्या देवांना अंघोळ घालत असतो. आपण दररोज देवपूजा करत असतो, पण देवपूजा करत असताना देवपूजेचे काही नियम आपल्याला हे पाळावे लागतात. आता नियम कोणते आहेत तर बघा, अगदी छोटे छोटे हे नियम आहेत. पण खरं सांगायचं झालं तर बघा, आपण जी देवपूजा करतो, आपल्याला या पूजेचं संपूर्ण फळ आपल्याला मिळायचं असेल तर आपल्याला काही नियमाचे पालन करणे खूप गरजेचे आहे. जर का या गोष्टी आपण लक्षात ठेवून गोष्टी धरून देवपूजा करत असेल तर तुम्हाला या पूजेचे संपूर्ण फळ मिळतं. आपण दररोज देवपूजा करू नये. काही जण म्हणतात की आम्ही रोज देवपूजा करतो तरीसुद्धा आम्हाला याचे फळ काहीच मिळत नाही, किंवा त्यांच्या घरामध्ये घराला घरपण नाही, दोष लागतात, घरातील अडचणी काही संपतच नाही. तर हे दोष का लागतात तर तुम्ही देवपूजा करताना तुम्हालाही त्या गोष्टी कळत नकळत तुमच्या हातून ह्या चुका होतात का? जर ह्या चुका होत असतील तर तुम्ही या गोष्टीची नक्की काळजी घ्या. तसेच देवांना अंघोळ घातलेल्या पाण्याचा उपाय काय करावा हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण दररोज देवपूजा करताना सर्वात अगोदर आपल्याला दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. आपण काय करतो, आपली देवपूजा संपूर्ण करून घेतो आणि मग आपण देवाला दिवा लावतो आणि धूप अगरबत्ती लावतो. पण हे आपल्याला असं न करता देवपूजा करायला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला दिवा हा लावून घ्यायचा आहे. नंतर आपण देवपूजा करायला सुरुवात करायची आहे. तुम्ही दिवा हा शेवटी लावताना तोच दिवा तुम्हाला सुरुवातीला लावायचा आहे. कोणतीही पूजा करताना आपल्याला ही अग्नीच्या साक्षीने पूजा करायची असते, तेव्हा त्याचे संपूर्ण फळ आपल्याला मिळते. तुम्ही जर का ही एक चूक करत असाल तर तुम्हाला आजपासून देवपूजा करताना सर्वात अगोदर तुम्हाला तुमचा जो दिवा असतो ना, तो दिवा अगोदर एका बाजूला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायला बसायचं आहे. आता कित्येक जण बघा, गावाकडचे लोक असू द्या किंवा भरपूर जण लहान मुलांना देवपूजा करायला सांगतात. काही ठिकाणी आजी आजोबा असतात, ते फक्त देवपूजा करायची आहेत म्हणून देवपूजा करतात. परंतु देवपूजा करायला बसताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे. तुम्ही बसायला एक आसन घ्या. तुम्हाला दररोज देवपूजा करण्यासाठी बसायला एक वेगळं आसन तयार करा आणि त्या आसनावर बसूनच तुम्ही रोजची देवपूजा करा. देवपूजा करताना कधीही जमिनीवर बसून देवपूजा करू नये. असं म्हणतात की आपण जी देवपूजा करतो ती आपण बिना आसनचं जर बसलं तर ती देवपूजा धरती माताला अर्पण होते. आता आपल्याला देवपूजा करायला बसायला आसन घ्यायचं आहे. मग असं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. आता काही मंदिर हे जागे अभावीवर टांगलेले असतात किंवा उंच असतात, मग त्यांना उभे राहून देवपूजा करावी लागते. मग तुम्ही म्हणाल आता उभे राहून देवपूजा करायची, मग बसायला आसन कसं घ्यायचं? तर तुम्ही काय करा, तुम्ही तुमच्या पायाखाली आसन घ्या. तुम्ही जमिनीवर थांबून देवपूजा करू नका. पायाखाली ठेवायला आसन घ्या आणि मग देवपूजा करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला देवघरातील जो दिवा लावता तो दिवा तुम्हाला कधी जमिनीवर ठेवायचा नसतो. मग तो दिवा कसा लावायचा तर बघा, आपण हा दिवा देवांसाठी लावत असतो आणि तो आपण जमिनीवर ठेवतो, तेव्हा तो दिवा हा जमिनीला अर्पण होतो. त्यामुळे दिवा हा आपल्याला ठेवताना त्यांच्या खाली एक छोटीशी प्लेट ठेवायची आहे. त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे. मग तुम्ही हा दिवा देवाला लावू शकता. प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्रीय कारण आहेत, धार्मिक कारण आहे. त्यामुळे आपण पण तेवढ्याच काळजीने, आणि महत्त्वाची गोष्ट आहे, आपण म्हणतो की जाऊ दे, कुठे गार लागतं असं म्हणतो. खाली बसून देवपूजा तर करायची आहे. 5 ते 10 मिनिटाचं काम आहे. नाहीतर बसायला घेतलं तर काय होतं? परंतु असं करू नका. ही देखील एक चूक आपल्याकडून होत असते, कळत नकळत होत असते आणि याचे दोष आपल्यालाच लागतात, म्हणून आपल्या घराला लागतात आणि त्याचे परिणामसुद्धा आपल्यालाच भोगावे लागतात. म्हणून देवपूजा करताना सर्वप्रथम आपण आसन घेऊन नक्की बसावे. देवांना अंघोळ कशी घालायची आहे ते बघा. आपण काय करतो, एक भांडं घेतो, एक मोठं कटोरी किंवा एक ताम्हण घेतो, त्यांच्यामध्ये पाणी भरतो आणि सगळे देव त्याच्यामध्ये बुडवून त्याला अंघोळ घालत असतो. पण ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. आपल्याला असं कधीच करायचं नाहीये. तुम्ही काय करता, एक कटोरी किंवा एक भांडं घ्या, त्यात सर्व देव ठेवतात आणि सर्व देवांवर तुम्ही तांब्याने पाणी ओतत असाल तर आपल्याला देवांना अशी अंघोळसुद्धा चुकूनही घालायची नाहीये. त्यामुळे आपल्याला 100% तर दोष लागणारच आहेत. मग
देवांना अंघोळ घालण्यासाठी तुम्ही काय करा, सर्व देव तुम्ही एका ताम्हणामध्ये किंवा एका ताटलीत काढून घ्या. त्यानंतर एक तांब्या भरून तुम्ही पाणी घ्या आणि ज्या भांड्यामध्ये तुम्ही देवाला अंघोळ घालायची आहे ते गंगाळ किंवा कटोरी कुठलंही भांडं असू द्या, ते भांडं घ्या. यानंतर आपल्याला आपल्या डाव्या हातामध्ये एक देवाची मूर्ती घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याने भरलेला तांब्या घ्यायचा आहे आणि हा उजव्या हाताने या आपल्या डाव्या हाताने मूर्तीवर पाणी घालायचं आहे. असं करत करत आपल्याला देवपूजा करायची आहे. सुरुवातीला तुम्ही ही एक मूर्ती घेऊन सर्वात अगोदर तुमच्या घरात गणपती बाप्पा असतील तर तुम्ही सर्वात अगोदर गणपती बाप्पांना अंघोळ घालून घ्या. सर्वात अगोदर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर गणपती बाप्पाला अंघोळ घालून घ्या. गणपती बाप्पाला अंघोळ घातल्यानंतर तुम्ही दुसऱ्या कुठल्या ती मूर्ती बाजूला भांड्यात ठेवा आणि वरतून पाणी ओता. या मूर्तीला उजव्या हाताने पाणी घालून उजव्या हातानेच व्यवस्थितपणे धुवून स्वच्छ घ्यायची आहे, अंघोळ घालून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्ही ही मूर्ती एखाद्या स्वच्छ कपड्यावर ठेवा. मग दुसरी मूर्ती घ्या, ती हातात धरा आणि उजव्या हाताने या मूर्तीवरती पाणी घाला. या बोटाने ही मूर्ती चोळून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही एक मूर्ती करून तुम्ही पाण्याने अंघोळ घालू शकता. किंवा मग तुम्ही एका भांड्यात एखादा छोटासा ग्लाससुद्धा घ्या, तो पालथात ठेवा. त्यानंतर एक मूर्ती ठेवा, मग अंघोळ घाला. मग एक छोटासा कपडा घ्या, छोटासा पाट घ्या, एक छोटासा चौरंग मिळतो तो घ्या आणि तो पाट तुम्ही त्या भांड्यावर ठेवा आणि त्या पाटावर मूर्ती ठेवून तुम्ही प्रत्येक देवाला अशा प्रकारे अंघोळ घालू शकता. तुम्हाला देवांना कधी एकत्रित अंघोळ कधीच घालायची नाहीये. जसे की आपण आपल्या घरामध्ये एकत्र आपण अंघोळ करतो का? नाही करत ना. एकाच बाटलीत सर्वजण अंघोळ करतात का? नाही ना. त्याचप्रमाणे देवांना देखील आपल्याला तसंच करायचं आहे. थोडा जास्तीचा वेळ लागेल, परंतु आपण जी पूजा करतो ना त्याचं फळ पण आपल्याला मिळतं. आपल्याला संपूर्ण फळ मिळालं पाहिजे या हेतूने आपल्याला देवपूजाही करायची आहे. यानंतर बघा, आपण जे देवांना अंघोळ घातलेलं पाणी जे आहे हे पाणी अजूनही बऱ्याच ठिकाणी तुळशीला घातलं जातं. हे एक अत्यंत हे तर आपल्याला चुकूनही अशी चूक करायची नाही. तुळशी माता एक स्वतंत्र पावित्र आहे. ती एक स्वतंत्र देवी आहे. माता लक्ष्मीचे दुसरे रूप आहे, तुळशी मातेला म्हटलं जातं. त्यामुळे तुम्ही देवपूजा केलेलं पाणी तुम्ही कधी तुळशीला घालू नका, त्यामुळे देखील आपल्याला दोष लागतात. आता हे अंघोळ घातलेलं पाणी काय करायचं, तर तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली जाऊन टाकून येऊ शकता. तुमच्याकडे फुलांच्या किंवा इतर झाडाच्या कुंड्या असतील तर त्यामध्ये तुम्ही हे थोडं थोडं करून हे पाणी सर्व झाडाला ओतायचं आहे. हे पाणी तुम्हाला कधी रस्त्यावरती किंवा पायदळी ओतायचं नाही आहे किंवा तुमचा वॉश बेसिनमध्ये आहे इथं देखील हे पाणी तुम्हाला कधी टाकायचं नाही किंवा पाणी कोणाच्या पायाखाली येईल असं देखील आपल्याला पाणी ओतायचं नाही. तर ते पाणी आपल्याला काही ठिकाणी झाडं नसतील किंवा काही लोक फ्लॅटमध्ये राहत असतील तर त्यांच्याकडे झाडं नसतील तर किंवा कुंड्या नसतील तर अशा वेळेस त्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या खाली येऊन तुम्ही तुमच्या इथे आसपास मोठे झाड असतील तर तिथे गार्डन असेल किंवा त्या ठिकाणी मोठ्या झाडांच्या बुडाशी हे पाणी ओतायचं आहे. किंवा जे लोक खाली राहतात त्यांच्याकडे कुठलीच झाडं नाही तर मग अशा लोकांनी त्यांच्या आजूबाजूला जी झाडं असतील तर त्या झाडाखाली हे पाणी ओतायचं आहे. बघा, यामुळे पण आपल्याला देवांच्या पाण्याचं पवित्र राखलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे देवपूजा करण्यासाठी आपल्याला जे पाणी घेतो ना ते पाणी कसं घ्यायचं, कोणतं घ्यायचं, तर ते बऱ्याच ठिकाणी हे पाणी अंघोळीच्या आधी भरून ठेवतात आणि हे पाणी तुम्ही देवपूजेसाठी वापरता. तर आपल्याला असं कधीच करायचं नाही. तुम्ही अंघोळ करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही हे पाणी भरून ठेवायचं आहे. देवपूजेसाठी तुम्ही जे पाणी घेता ते पाणी स्वच्छ घ्यायचं आहे. अंघोळ करूनच तुम्हाला हे पाणी भरायचं आहे, भरून ठेवायचं आहे. आता ज्याच्याकडे पाणी 4-4 दिवस येत नाही किंवा 8-8 दिवसांनी येतं त्यांनी मग काय करायचं, मग त्यांनी कसं करायचं, हे पाणी दररोज अंघोळ करून घ्यायचं आहे. जर बघा तुमच्याकडे ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तुम्ही अंघोळ करून पाणी भरायचं आहे. एका कळशीमध्ये किंवा एका हंड्यामध्ये हे तुम्ही स्वतंत्र तुम्ही तुमच्या देवांसाठी हे देवघरामध्ये पाणी तुम्ही ठेवू शकता, एका साईडला भरून ठेवू शकता आणि दररोज अंघोळ झाल्यानंतर तुम्ही हे पाणी वापरून देवघरातील पूजा करू शकता, देवाला अंघोळ घालू शकता. आता ज्यांच्याकडे वरच्या टाक्यांना पाणी असतं ते डायरेक्ट त्यांच्या किचनमध्ये पाणी येतं.
येत असतं तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी त्यांच्याकडे बघा, पर्याय नसतं तर त्यांनी काय करायचं तर त्यांनी आंघोळ झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा देवपूजेसाठी पाणी त्यांनी त्या नळाचे पाणी काढून ठेवायचं आहे. आणि तुमच्याकडे जर का गंगाजल असेल तर तुम्ही त्या पाण्यामध्ये गंगाजलाचे 2 थेंब नक्की टाकू शकता आणि देवाला आंघोळ घालू शकता. तर चुकूनही आपल्याला बिना आंघोळीच्या देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही. आंघोळीच्या देवासाठी पाणी भरून ठेवायचं नाही किंवा परोशा हाताने तुम्हाला देवपूजेच्या पाण्याला हातसुद्धा लावायचं नाही. किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम्ही जे पाणी भरून ठेवता त्या त्या पाण्याला इतरांनी सुद्धा बिना आंघोळीचा हात नाही लावायचा. देवपूजेसाठी पाणी वापरत असेल तर तुम्ही चुकूनही अशी चूक करू नका. यानंतर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तेलाचा दिवा लावत असेल, तुपाचा दिवा लावत असेल तर तो कुठं लावायचा. तुम्ही जर का तेलाचा दिवा लावत असाल तर तो तुम्हाला देवाच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे आणि तुपाचा दिवा लावत असेल तर तो तुम्हाला देवाच्या उजव्या बाजूला ठेवायचा आहे. म्हणजे आपल्याला डाव्या बाजूला हाताला तुपाचा दिवा ठेवायचा आहे आणि आपल्या उजव्या हाताला तेलाचा दिवा ठेवायचा आहे. यानंतर आपण जी देवांना फुलं वाहतो ती फुलं सुकल्यानंतर ती कधीही आपल्या घरामध्ये ठेवायची नाहीत. ती लगेच आपल्याला नदीमध्ये विसर्जित करायची आहे किंवा एखाद्या झाडाखाली नेऊन तुम्ही टाकू शकता. तुमच्या झाडाखाली कुंडीमध्ये तुम्ही ही फुलं खड्डा करून पुरवू शकता. याचप्रमाणे निर्माल्य होतं आणि याची योग्य ठिकाणी विल्हेवाट देखील ठेवली जाते आणि देवाची फुलं आपल्याला कचऱ्यामध्ये टाकायची कधी वेळ येत नाही किंवा कुठेही आजूबाजूला फेकायची नाही येत आणि कोणाच्या पायदळी येतील आणि तुडवायची सुद्धा नाही येत. त्यामुळे देखील आपल्याला दोष लागत असतात. आता देवाच्या बाबतीत जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या आपण पवित्र राखायचं आहे. जसे की फुलं तुम्ही घरात सुकून ठेवू नका. घरामध्ये आजूबाजूला कुठेही कधीही फेकू नका. थोडासा आपल्याला वेळ लागतो पण ही व्यवस्थित आपल्याला जिथल्या तिथे ठेवायचं आहे. यानंतर बघा, आपण जे हळदी कुंकू देवाला लावतो तर प्रत्येक देवाला हळदी कुंकू लावायचं असतं. का तर तुम्ही देवीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावू शकता आणि देवघरामध्ये दत्ताची मूर्ती असेल तर त्यांना आपण अष्टगंध लावायचं आहे. याचबरोबर बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांना कृष्णाच्या मूर्तीला तुम्ही अष्टगंध गुलाल लावा. आपल्याकडे भगवान शंकराची मूर्ती असेल तेव्हा शिवपिंड असेल तर त्यांना आपल्याला कधीही चुकूनही हळदी कुंकू लावायचं नाही. त्यामुळे भगवान शंकर क्रोधित होतात आणि आपल्याला कळत नकळत आपल्याला दोष लागतात. त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून भगवान शिवाला कधीही आपण धूप लावलेली जी राख आहे ती एका ठिकाणी गोळा करा आणि मग लगेच तुम्हाला जर एखादे झाड असेल तर त्या कुंडीमध्ये टाकू शकता आणि त्याची योग्य विल्हेवाट लावू शकता. त्यामुळे आपल्याला दोष हे लागत नाही. त्याचप्रमाणे देवांना कधीही शिळी फुलं आपल्याला अर्पण करायची नाहीत. आणि आता काही वेळेस आपण ही फुलं आणतो आणि ती फ्रीजमध्ये ठेवतो. दुसऱ्या दिवशी ती फुलं वाहतो. फ्रीजमध्ये ती फुलं ताजी राहतात. त्यामुळे तशी ती फुलं वाहिली तर चालतं पण कधीही सुकलेली फुलं आपल्याला देवांना अर्पण करायची नसतात. त्याचप्रमाणे आपल्याकडून फुलं जर जमिनीवर पडली तर ती फुलं देखील आपल्याला कधीच देवांना वाहायची नसतात. ती फुलं तुम्ही बाजूला टाकून देऊ शकता. त्याचबरोबर बघा, तुटलेली खराब झालेली फुलं, वास घेतलेली फुलं चुकूनही आपल्याला देवाला वाहायची नसतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला दोष लागतात. काही ठिकाणी असे असते की लहान मुलं असतात, फुलं आणले की त्याच्या फुलांचा वास घ्यायची सवय असते आणि आपण काय करतो, तीच फुलं देवांना वाहतो. तर चुकूनही असं करता कामा नये. आपल्याला असं करायचं नाही. फूल वाहताना ती कधी हातात घेऊन वाहायची नसतात. ती आपल्याला एका
फुले ताटलीत घेऊन व्हायची असतात. त्यानंतर ती एक एक करून सर्व देवांना अर्पण करायची आहेत. बऱ्याच वेळा असं होतं, छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या आपण कळत नकळत चुका करत असतो, त्यामुळे आपल्याला दोष लागतात. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त जर वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्या चॅनलला प्रोत्साहित करा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.